नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज मीरा रोडला मराठी लोकांचा खूप मोठा मोर्चा निघाला होता. या मोर्चाच्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आली. ही गोष्ट मोर्चामधल्या अनेक लोकांनी बोलून दाखवली. ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठी लोकांच्या विरोधात आहेत. याचं कारण म्हणजे आज जो हा मराठीसाठीचा मोर्चा निघाला होता याच्यासोबत पार्शिलिटी झालेली आहे. ह्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही मोर्चाच्या ठिकाणी आलेल्या लोकांसोबत धरपकड केली, तिथं जमावबंदी लागू केली. पण हीच गोष्ट 2 दिवसापूर्वी मारवाडी व्यापाऱ्यांचा जो मोर्चा निघाला होता त्यांच्या बाबतीत झाली नाही. त्यामुळे ह्या मोर्चामधल्या मॅक्सिमम मराठी लोकांचं म्हणणं हेच होतं की फडणवीस साहेब हे मराठींच्या विरोधात आहे. म्हणजे मराठी लोकांचा जेव्हा मोर्चा निघतो त्याला पहिल्यांदा एकदा त्यांनी परवानगी नाकारली. ते म्हणाले की नाही, इथं नाही घ्यायचा, मोर्चा तुम्ही दुसरीकडे घ्या. आता मीरा रोडलाच 2 दिवसापूर्वी मारवाड्यांनी मोर्चा काढला होता. मीरा रोडलाच एखादी घटना झाली तर ज्या ठिकाणी घटना झाली तिथेच मोर्चा काढणं हेच संयुक्तिक असतं. म्हणजे एखादी घटना जर नागपूरमध्ये झाली तर पुण्यात मोर्चा नाही काढू शकत ना तुम्ही, नागपूरमध्येच काढायला पाहिजे. तिथल्या लोकांना कळतं तरी ना की काय चाललेलं आहे. पण नाही, घटना मीरा रोडला झाली आणि मोर्चा मात्र यांना काढायचा होता. तो म्हणजे काढायला सांगितला फडणवीसांनी, दुसरीकडे काढा म्हणून. ह्याच्यावरूनच लक्षात आलं की ह्यांना हे नको आहे. म्हणजे त्याच ठिकाणी मारवाडी लोक 2 दिवसापूर्वी मारवाडी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्या तो मोर्चा कसं काय ह्यांना जमला? अर्थात ते म्हणतायत की आम्ही त्यांना पण परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारली हे तुम्ही तोंडाने बोलताय, पण मोर्चा निघाला, शांततेत ते लोक जात होते. पोलीस आजूबाजूला उभे होते. फक्त पोलिसांनी अडवणूक केली किंवा धरपकड केली, पकडून जेलमध्ये टाकलं, अशा बातम्या तर दिसल्याच नाही. आता अर्थात आज ते म्हणत आहेत की आम्ही त्यांच्यावर पण कारवाई केलेली आहे. तर थातूरमातूर दाखवायसाठी म्हणून 4-5 लोकांवर कारवाई केलीच असणार आहे. तेवढं तर त्यांना दाखवाच लागेल. पण मग आज जेव्हा मराठी लोकांचा मोर्चा निघत होता, मराठी वाचवण्यासाठी, मराठी अस्मिता टिकवण्यासाठी मराठी लोक एकत्र नाही येऊ शकत. भाजपचा खासदार मराठी लोकांची बेइज्जती करतो, धिंडवडे काढतो, तुमची भाकर आमचीच आहे म्हणतो, तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर या, मग तुम्हाला आम्ही आपटून मारू असं म्हणतो. हे चालतं यांना. आणि मग अशा लोकांच्या विरोधामध्ये जर मराठी लोक एकत्र येत असतील की आम्ही आमच्यावरचा अन्याय सहन नाही करून घेणार, तर मात्र नाही, मोर्चा नाही काढता येणार. आणि मोर्चा काढणार म्हणून जमावबंदी, म्हणजे 5 लोकांपेक्षा जास्त लोक एकत्र नाही येऊ शकत. जमावबंदीचा आदेश त्याच ठिकाणी दिला. म्हणजे ह्याच्यावरून लक्षात येत आहे की नाही, ते मारवाडी व्यापाऱ्यांना एकत्र येऊ द्यायचं होतं त्यांना. आणि हे सगळं कशासाठी चाललं आहे तुम्ही लक्षात घ्या. आता निवडणुका आहे, त्यांना हे माहिती आहे की आता हे मराठी लोक, मनसेचे लोक त्यांना मतदान नाही करणार, पण निदान हिंदी लोकांचं तरी, मारवाडी लोकांचं तरी, जैनांचं तरी मतदान आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून ह्या मारवाडी, जैन आणि सगळ्या व्यापाऱ्यांना त्यांनी मोर्चा काढू दिला. ठीक आहे. आणि हे जो काही मुद्दा झाला होता ना मीरा रोडला, जिथे मनसेच्या सैनिकांनी गालात मारली होती त्या माणसाच्या, ते चुकीचंच होतं. ते जेणे कोणी मारली त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ठीक आहे. कारण की जर का एखादा माणूस म्हणत असेल की मी नाही बोलत मराठी म्हणून, तुम्ही थोबाडीत नाही मारू शकत, पोलटलीच तुम्ही सांगू शकता. आणि समोरच्या लोकांना माझं सांगणं आहे की आम्ही कितीतरी वर्षांपासून बघतोय, दर महिन्याला मी व्हिडिओ बनवते. कोणीतरी उठून म्हणतो आता भाजपची सत्ता आली, आता मारवाडी तिथं बोलायचं. कोणीतरी उठून म्हणतोय मराठी नाही बोलणार, आता आमची सत्ता आली, भाजपची सत्ता आली. आणि हे यांचं ऐकून ह्यांनी ते सुरू केलं, पहिलीपासून 3री भाषा. तो केडिया म्हणतो 30 वर्षापासून मी इथं राहतोय, मी मराठी शिकणार नाही. अरे तुम्ही जर्मनीमध्ये गेले, समजा इटलीमध्ये गेले, तुम्हाला धंदा करायचा, दुकान चालवायचं असेल तर तुम्ही इटलीची भाषा शिकाल ना, का तिथं जाऊन म्हणणार नाही हिंदीतच बोल, आता इथं आमची सत्ता आहे हिंदीतच बोलायचं? हे असा ॲटिट्यूड चांगला नाही आहे. जे बाहेरून आलेले लोक असतात ना, त्यांनी इथली भाषा शिकायची असते, स्थानिकांनी नसते शिकायची बाहेरून आलेल्यांची भाषा. आणि शिकतात आहे ना, मराठी शिकतच आहे, मराठी येते, मराठी सगळ्या लोकांना हिंदी येते. महाराष्ट्राच्या शाळेमध्ये हिंदी शिकवली जाते. इथं विरोध हिंदी लोकांना नाही आहे.
इथे विरोध जे लोक ॲरोगंटली उत्तरं देत आहेत की आता आमची सत्ता आलेली आहे, आता आम्ही हेच करणार आहे, आणि तुमचा हा कोण, सगळे मराठी नेते जे मराठीसाठी उभे राहतात, महाराष्ट्रासाठी उभे राहतात, गरज नसताना, म्हणजे ते आले नाही तुमच्यापर्यंत तरी तुम्ही त्यांच्याविषयी काय काय बरळत आहात. भाजपचा निशिकांत दुबे तुमच्याविषयी काहीतरी बोलतोय की तुम्ही टाटा बिर्ला अंबानीचा खाता. अरे त्यांना आम्ही इथे येऊ दिला, आणि टाटा तर महाराष्ट्राचेच आहेत, आमचेच आहेत. बजाज पण आमचेच आहेत, किर्लोस्कर आमचेच आहेत. त्याच्यामुळे हे जे काही चाललेलं आहे, हे जे काही होतं आजचा मोर्चा, या मोर्चावरून लक्षात आलं खूप लोकांची धडपकड केली यांनी. म्हणजे आजच्या मोर्चाचे जर तुम्ही फोटो पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी पोलीस जास्त दिसत होते. म्हणजे जेवढे मोर्चेकरी होते ना, जेवढे आंदोलक आले असतील तेवढेच पोलीससुद्धा यांनी होम डिपार्टमेंटनी पाठवले होते. हालचाल करू देत नव्हते, कुठेही जाऊ देत नव्हते. मनसेच्या अनेक ते संदीप देशपांडे वगैरे जाधव आहेत, त्यांना सगळ्यांना त्यांनी आदल्याच दिवशी डिटेन करून ठेवलं होतं की उद्या हे मोर्चात जाऊ नये म्हणून. ह्याला लोकशाही म्हणतात का? आणि फडणवीसांनी मग कव्हर करायचा प्रयत्न केला थातूरमातूर. आता काय उत्तर देणार ना की का तुम्ही परवानगी नाकारली. मग ते म्हणतात की नाही, इथे काहीतरी अघटित घडलं असतं. अच्छा, अघटित घडलं असतं, ते काय बॉम्बस्फोट करायला येणार होते तिथे? म्हणजे मोर्चाला परवानगी नाकारली तर तुम्ही असं, ते व्यापाऱ्यांचा मोर्चा. आणि हा बघा तिथला भाजपचा माणूस आमदार हा म्हणतो नाही, व्यापाऱ्यांच्या मोर्चाचा हेतू चांगला होता पण आजच्या मोर्चाचा हेतू चांगला नव्हता. ह्याच्यावरून क्लिअर कट दिसतंय की हे लोक 100% तिथे असणाऱ्या मराठी लोकांचा डिसरिस्पेक्ट करत आहेत. आपल्याच राज्यामध्ये, आपल्याच शहरामध्ये मराठी लोकांना उपऱ्यासारखं वाटतंय. जर तुम्ही, मी मराठी आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर समजा मला येते हिंदी म्हणून मी सहन करेन, पण सगळ्यांना नाही येत अहो हिंदी. आणि जर म्हणलं की तुम्ही बोला, काय हरकत आहे? जबरदस्ती, मी तर म्हणते बा, मनसेच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्ती करू नये, कारण त्यांनी चुकीचा मेसेज जातोय. जबरदस्ती कुणीच कुणावर करू नये. परंतु या महाराष्ट्रावर हिंदी लादली जाते. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे, त्याच्यातनं 3 लँग्वेज हे लादत आहे, त्याच्या विरुद्ध आपण सगळे उभे राहिलेलो आहे. ते राज ठाकरेंनी आज परत सांगितलंय कार्यकर्त्यांना की तुम्ही आता मला विचारल्याशिवाय बोलू नका. बरोबर आहे ते, कारण की काही कार्यकर्ते त्यांचे म्हणतात की हा हिंदी शिकली, मराठी शिकलीच पाहिजे, आलीच पाहिजे. नाही, इतका आग्रह नाही करू शकत. नाही, एकदम असं सडन कसं काय येणार आहे मराठी? थोडा वेळ जाईल की नाही. आणि ज्यांना येत नाही त्यांनी सुद्धा खूपच हे दोन्ही बाजूंनी प्रेमाने घ्यायची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे मराठी लोकांबद्दल एक चुकीचा मेसेज जातोय बाहेर, आणि हिंदी लोक पण काहीही बरळायला लागलेले आहेत. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या मोर्चामध्ये, आजच्या मोर्चामध्ये तर क्लिअर कट दिसलंय की देवेंद्र फडणवीस हे काय, बघा त्या दुबेविषयी काय बोलले. त्या दुबेने महाराष्ट्राची बेइज्जती केली. काय आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचे लोक आमची भाकर खातात. त्याच्यावर फडणवीस काय म्हणतात, दुबेंचं तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कळेल की ते एका संघटनेविषयी बोलले. ते संघटनेविषयी नाही बोलले सर. मराठी लोक टॅक्स भरतात का असं म्हणलंय तो हे नाही म्हटलंय की मनसेचे लोक टॅक्स भरतात का, शिवसेनेचे लोक टॅक्स भरतात का. नाही, अखंड मराठी लोकांची बेइज्जती केली आहे त्याने. ठीक आहे, मराठी लोक ह्या उद्योगपतींच्या बळावर जगतायत असं म्हटलंय त्यांनी. मनसेचे लोक उद्योगपतींच्या बळावर जगतात असं नाही म्हटलं त्यांनी. मराठी लोकांना तुम्ही बाहेर या मग दाखवतो असं म्हटलंय. मनसेच्या लोकांना बाहेर या असं नाही म्हटलंय. त्याच्यामुळे वाचवायची तर किती वाचवायची आहो. तुमच्याकडून अपेक्षा होती की निदान यावेळेला तरी स्टँड घ्याल आणि म्हणाल की या माणसाला भाजपमधून काढून टाका, कारण इतका घनघोर त्यांनी द्वेष केलेला आहे महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा. पण नाही, हे असे वाचाळ कुत्रे सोडलेले आहेत जे मराठीचा धिक्कार करतील. मी खरंच सांगते, आपल्या महाराष्ट्राचं जे वैभव आहे, स्वाभिमान आहे, तो भाषेमुळे आहे. सगळ्या मराठी लोकांना माझं सांगणं आहे, तुम्ही जगभरामध्ये कुठेही जा, सगळ्या भाषा शिका, तिथल्या भाषा शिकाच. आपली भाषा कधीच सोडू नका. पण आपली भाषा कोणी बोलत नसेल तर मारपीटही करू नका. पोलाइटली सांगा आणि आपल्या भाषेसाठी उभं राहा. या सगळ्या गोष्टी आज मला सांगायच्या होत्या. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. थांबते. थँक्यू सो मच.